हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MHT-CET 2025चा रिझल्ट लवकरच लागणार आहे आणि मला माहिती आहे की तुमच्या माइंडमध्ये नेमकं इथं काय सुरू आहे. असं की मला माझं ड्रीम कॉलेज मिळणार का, हे तुमच्या माइंडमध्ये आता सुरू आहे. सोबतच मला माझ्या ड्रीम कॉलेजमध्ये CS कम्प्युटर सायन्स ही ब्रांच मिळणार का, की जे अशी ब्रांच आहे, या ब्रांचमधून स्टडी केल्यानंतर तुम्ही एका हायेस्ट पेइंग फील्डमध्ये जाऊ शकता, की जिथं तुम्हाला 30 to 40 lakh पर ॲनम एवढं पॅकेज तुम्हाला मिळू शकते फील्डमध्ये. बट वेट, दरवर्षी माहीत आहे का, जवळपास असे 5 लाख विद्यार्थी अप्लाय करतात इंजिनिअरिंगसाठी. बट तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 लाख सीट्स आहेत इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी जवळपास. ठीक आहे. मग आता बाकीच्यांचं काय, बाकीचे कुठे ॲडमिशन करतील? तर पहा, जे काही विद्यार्थी असतात ते ड्रॉप घेतात. 1 वर्ष ड्रॉप घेतात किंवा ते अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन करतात की तिचं व्यवस्थित त्यांना कोडिंग वगैरे शिकवल्या जात नाही आणि म्हणूनच त्यांना प्लेसमेंटसुद्धा नाही मिळत. मग तुम्हीसुद्धा यासाठी परेशान असाल. बट मला असं वाटतं की डोंट वरी, आजच्या काळामध्ये तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. स्मार्ट थिंग तुम्ही इथं काय करू शकता ॲडमिशन करण्यासाठी, तर पहा, तुम्ही ना तुमचे ऑप्शन्स इथं ओपन ठेवा. कारण पहा, आज इथं टेक कॉलेजेस आहेत. येस, ॲक्च्युली इथं टेक स्कूल्स आहेत. आणि या टेक स्कूल्समध्ये या टेक स्कूल्समध्ये जे आउटसाईड महाराष्ट्र आहेत, की या टेक स्कूल्समध्ये तुम्हाला IIT लेवलचे तुम्हाला रिझल्ट्स आहेत. त्यासोबतच तुम्हाला इथं इंटरनॅशनल प्लेसमेंटसुद्धा आहेत आणि या स्कूलसाठी MHT-CET पण नको. आणि पहा, या टेक स्कूलमध्येच यापैकीच एक म्हणजे जे की सुपरफास्ट राईज करत आहे, ते म्हणजेच पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बँगलोरमध्ये आहे आणि इट्स गोईंग क्रेझी व्हायरल एव्हरीवेअर. हां, पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी हे एक टेक स्कूल आहे, जे की बिल्डअप केलेलं आहे IITiansनी आणि एक्स मायक्रोसॉफ्ट इंजिनियर्सनी. आणि हे प्युअरली फोकस करते कम्प्युटर सायन्स आणि स्पेशलायझेशन इन AI अँड ML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. आणि BTech डिग्री तुम्हाला हे प्रोव्हाइड करतात 4 इयर्सची व्हाया मेधावी स्किल युनिव्हर्सिटी. प्लेसमेंटमध्ये हे बेस्ट आहे आणि लास्ट इयर सुरू करण्यापेक्षा यावर्षी स्टुडंट्सनी क्रॅक केलेली आहेत 20 ग्लोबल इंटर्नशिप्स. यामध्ये पहा की जे आहेत 11 गुगल समर ऑफ कोड, त्यामध्ये 11 स्टुडंट्सचं सिलेक्शन झालं आहे. त्यानंतर इथं 4 स्टुडंट्सनी क्रॅक केलं आहे समर ऑफ बिटकॉईन आणि 2 स्टुडंट्सनी क्रॅक केलेलं आहे ते म्हणजेच की लिनक्स फाउंडेशन सिलेक्शन्स. असे 20 ग्लोबल इंटर्नशिप क्रॅक केलेल्या आहेत. हे गुगल ओपन सोर्स कॉम्पिटिशन आहे. यामध्ये हार्डली 200 स्टुडंट सिलेक्ट होतात इंडियामधून, जे 4th इयरमधून असतात. बट इथं 1st इयर आणि 2nd इयरमधून पण सिलेक्ट तुम्ही होऊ शकता. आणि इथं इंटर्नशिपसाठी ॲव्हरेज जे स्टायपंड आहे ते आहे 2 लाख प्लस. बट इथं पहा, एक असा स्टुडंट आहे की ज्यांनी इथं 6 लाख रुपये स्टायपंड मिळाले आहे त्याला, आणि ते सुद्धा 2nd इयर फिनिश करण्याच्या अगोदर इंटर्नशिपसाठी. आणि इथं जे आहे ना, इथं इंटरनॅशनल कंपनीजसुद्धा येतात. ठीक आहे. इंटरनॅशनल कंपनीज हायरिंग करत असतात आणि इथं हायरिंग सुरूच राहते. म्हणजेच काय की तुम्ही सोबत स्टडी तर कराच, बट तुम्हाला इथं सोबत एक्सपिरियन्ससुद्धा मिळतो इंटर्नशिपमध्ये. आणि हे ऑफ कॅम्पस नाही, तर एक स्ट्रक्चर सपोर्टेड आणि गायडेड प्लेसमेंट आहे. आणि हे थ्रू पोलॅरिस सिस्टम. पोलॅरिस सिस्टम हे पॉसिबल आहे. मग इथं वेगळं नेमकं काय, तर इथं तुम्हाला SGDL फॉलो करतात. म्हणजेच सीड, ग्रो, डिस्टर्ब अँड लॉन्च. सीड, ग्रो, डिस्टर्ब, लॉन्च म्हणजे स्टुडंटला रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट मिळतात, ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन अँड डीप डाईव्ह इन टेक दॅट्स करंटली युज्ड इन इंडस्ट्री. जॉबसाठी एकच म्हणजे 5,000 लाईव्ह हवर्स कोडिंग 4 वर्ष शिकवण्यात येईल, जेणेकरून तुम्ही एक एक्सपिरियन्स कोडर बनाल.
म्हणजेच फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला 11 प्लस कोडिंग लँग्वेज शिकवतील, म्हणजेच फ्युचर इंटर्नशिपसाठी तुम्ही रेडी व्हाल. त्यासोबतच दरवर्षी 80 ते 150 स्टुडंट इथं सिलेक्ट केल्या जातात. कशासाठी? तर पर्सनल मेंटॉरशिप, डायरेक्ट गायडन्स फ्रॉम फाउंडर्स, CTOs, इंजिनियर्स फ्रॉम प्लेसेस लाईक गुगल, रोझरपे, क्रेड. म्हणजे नॉट जस्ट फॅकल्टी, त्या सगळ्यांकडून तुम्हाला इथं मेंटॉरशिप मिळणार. तसेच तुम्हाला क्लास प्लस ॲल्युमिनी नेटवर्क मिळणार आहे, की त्यांचे लोक वर्किंग आहेत कंपनीज लाईक जिओ सिनेमा, स्विगी इथं. त्यासोबतच पहा की इमॅजिन करा की तुम्ही शिकत आहात ओके टू बिल्डअप स्केलेबल बॅकएंड सिस्टम त्यांच्याकडून, की जे ॲक्च्युअली स्केल्ड आहेत कुठं? ॲट मायक्रोसॉफ्ट. ओके. पोलॅरिस हे बँगलोरमध्ये आहे इन प्रॉपर टेक पार्क. कॅम्पस हे डिझाईन केलेलं आहे स्टार्टअप हबसारखं, की ज्यामध्ये तुम्हाला गेमिंग झोन्स, वर्किंग पॉट्स, ब्रेकआउट रूम्स, नॉट बेंचेस अँड चॉकबोर्ड्स. ओके. US मध्ये अशा एन्व्हायरमेंटसाठी ना तुम्हाला पे करावं लागतं, आणि इथं तुम्हाला असं एन्व्हायरमेंट ऑलरेडी बिल्डअप करून दिलेलं आहे. आता कॅम्पस टेक पार्कमध्ये आहे म्हणजे सराउंडेड आहात तुम्ही बाय MNCs, आणि MNCs आहे म्हणून इझी होतं तुम्हाला जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत ना त्यांच्यासोबत नेटवर्क बनवणे. आता एव्हरी वीक या पोलॅरिसमध्ये माहिती आहे का तुम्हाला सेशन्स होतात फाउंडर्सचे, CTOचे आणि इंडस्ट्री लीडर्सचे फॉर इंडस्ट्री इन्साइट्स फॉर स्टुडंट्स. आणि जर तुम्हाला एक स्टार्टअप बिल्ड करायचं आहे तर त्यांचं ना एक इन हाऊस टेक इन्क्युबेटर आहे और शार्क टँक म्हणजेच टेक कॉम्बिनेटर आहे. जर तुम्ही तुमची एक स्टार्टअप आयडिया मांडली तिथं आणि त्यांना ते आवडली, तर तुम्हाला स्टार्टअप बिल्ड करण्यासाठी $10,000 किंवा ₹8,00,000 तुम्हाला मिळतील स्टार्टअप बिल्ड करण्यासाठी. इम्पॉर्टंट पॉईंट पहा की पोलॅरिसला ॲडमिशनसाठी तुम्हाला आपली MST CET नाही पाहिजे, तर यासाठी तुम्हाला PAT म्हणजेच पोलॅरिस ॲडमिशन टेस्ट द्यावी लागणार. ही टेस्ट तुम्हाला इथं 45 मार्क्सची असणार आहे. यामध्ये लॉजिकल रिझनिंगवरती क्वेश्चन्स असणार आहेत, आणि त्यानंतर टेस्टनंतर एक तुमचा शॉर्ट इंटरव्ह्यू होणार, आणि इंटरव्ह्यू पास केला तर तुम्हाला 1 मंथ प्री इंजिनिअरिंग प्रोग्राम होणार तुमचा, आणि त्यानंतर तुमची सीट इथं फिक्स होणार, सीट तुमची ब्लॉक होणार, आणि स्टार्ट बिल्डिंग फ्रॉम डे 1 म्हणजे तुमचं इथं करिअर सुरू होणार. आता इथं नो मेरिटचा स्ट्रेस, नो स्पॉटरून एन्झायटी. तुम्हाला फक्त फोकस करायचं आहे तुमच्या या ॲडमिशनच्या रूटवरती. ओके. आणि इथं तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते. स्कॉलरशिपसाठी तुम्हाला JEE अँड तुमच्या बोर्ड्समध्ये चांगले मार्क्स पाहिजेत. आता ओके, तर एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये स्वतःला आता लॉक करण्या अगोदर एक स्वतःला क्वेश्चन विचारा, की तुम्हाला आता सेटल व्हायचं आहे की स्वतःला स्केल करायचं आहे, पुढे न्यायचं आहे. बिकॉज ट्रूथ इज की पोलॅरिस इजंट जस्ट अ कॉलेज. ओके. इट्स अ टेक स्कूल. ओके. डिझाईन टू बिल्डअप नेक्स्ट जनरेशन ऑफ इंजिनियर्स. ओके. आणि हे ग्लोबली कम्पीट करतील आणि विनसुद्धा करतील या टाईपचे इंजिनियर्स बिल्डअप करण्याचे आहे. आता पहा, यासाठी तुम्हाला PAT द्यावी लागणार आहे. पोलॅरिस ॲडमिशन टेस्ट PAT तुम्ही द्या. त्यानंतर टेकबद्दल जर तुम्ही सिरियस असाल तर हा स्मार्टेस्ट तुमची इथं चॉईस असू शकते, ते म्हणजेच की पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ओके. आणि इथं फर्स्ट इयरपासूनच तुम्ही ना अर्निंग सुरू करू शकता. आणि बाकीच्या जर तुम्हाला डिटेल्स पाहिजेत असतील रजिस्ट्रेशनच्या वगैरे, तर सगळ्याच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. जाऊन तुम्ही एक वेळ नक्की चेक करा, तिथं तुम्हाला सगळी अजून इन्फॉर्मेशन मिळणार आहे.